नमस्कार मित्रांनो, मी अनिल खोलगडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय आमच्या कथा सरिता या मालिकेमध्ये. तर आज आपण ऐकणार आहात श्री राजेश बाबाराव ठवकर यांची सेकंड इनिंग ही एक रंजक कथा. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने मी निवांत पेपर वाचत बसलो होतो. आजकाल पेपरमध्ये तसं वाचण्यासारखं काही खास नसतं. तेच बॉम्बस्फोट, मर्डर, रेप, त्याच त्या बातम्या टीव्हीवर सुरू असतात. त्यापेक्षा मला फिल्मी पुरवणी बरी वाटते. कधीही वाचा, फरक पडत नाही, काहीतरी वेगळं असतं. आजच्या पुरवणीत नटनट्यांच्या सांसारिक बाबींचा त्यात आढावा घेतला होता. त्यात किशोर कुमार, विनोद मेहरा, धर्मेंद्र, रेखा, हेमा मालिनी यांनी किती लग्न केले, त्यात ते किती सफल झाले, किती असफल झाले. किशोर कुमार आणि विनोद मेहरांनी तर 3-4 लग्न केली, तर धर्मेंद्र यांनी 2, कुणी 1, तर काही नट्यांनी लग्नच केली नाही. त्यात संजय कुमार सारखे होते. काहींनी एकच पार्टनर शेवटपर्यंत टिकवला. अशा खमंग खबरमध्ये मी रस घेत असतानाच पत्नीच्या भसाड्या आवाजाने माझे चित्त विचलित झाले. अहो, ऐकलत का? तुमच्या त्या श्याम काकांनी काय दिवे लावलेत माहिती आहे का? आता दिवे म्हटल्यावर मला दिवसाही अंधारल्यासारखं झालं. असे शब्द बायका खास ठिकाणीच वापरतात. मी म्हटलं, काय ग, दिवे म्हणजे काय? असं काय केलं श्याम काकांनी? आता एवढे मोठे सभ्य गृहस्थ आहेत, त्यांनी तर जीवनभर सगळ्यांचं भलंच केलंय ना. असं काय केलंय त्यांनी? हो, आता स्वतःचं भलं करायला निघालेत ते. त्यांचा एक पाय बोहल्यावर तर एक पाय सरणावर आहे. अहो, वयाची 60 गाठत आहे, पण या वयात दुसरं का तिसरं लग्न केलं म्हणतात या सभ्य गृहस्थाने. मी त्रासिक मुद्रा करत म्हणालो, काहीतरीच काय बरळतेस? विश्वास नसेल तर फोन करून विचारपूस करा नव्या काकूंची. अहो, माझ्या खास मैत्रिणीने खात्रीशीर बातमी दिली आहे मला. आता एवढा विश्वास म्हटल्यावर मी थोडा चक्रावूनच गेलो, पण ही गोष्ट मनाला पटत नव्हती. तसं 1 वर्ष आधी काकू देवाघरी गेल्या होत्या. कॅन्सरने त्या वारल्या होत्या. काकांचं त्यांच्यावर जीवापाड प्रेम होतं. काकांनी नाही त्या प्रत्येक दवाखान्यात त्यांचा इलाज केला. लाखो रुपये खर्च केले. त्यांच्या समोर मुलांची लग्न लावली. दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम होते. तसं ती दोघं सर्वांवरच प्रेम करणारी होती. मी शिक्षणाच्या काळात त्यांच्याच रूमवर राहत होतो. त्यांनी वडिलांच्या मायेने प्रेम दिले मला. आमचे लग्न जमवण्यात त्यांचा मोठा हात होता. मुलींकडच्यांना फक्त त्यांच्या साडीवर मुलगी द्यायला लावली. अशी एक ना अनेकांचे संसार त्यांनी उभे केले. आणि अशा विचारी काकांनी दुसरे लग्न थाटलंय म्हणजे काहीतरी कारण असेल, त्याशिवाय काका असं काही करू शकत नाहीत. असं माझं विचारचक्र सुरू होतं. तेवढ्यात पत्नी चहाचा कप समोर जवळजवळ आदळतच म्हणाली, घ्या चहा, सुट्टी आहे आता. नुसते चहावर चहा ढोसा, पण त्या शामरावासारखं करू नका म्हणजे झालं. तुम्हा पुरुषांच्या जातीचा काही भरोसा नाही. बायको मेली की तेरवी होण्या अगोदरच तुमची पाहून ठेवलेलीच असते. मी मेली तर 2 मुलांची लग्न करून द्या, नंतर काय करायचे ते धंदे करा. मी हसूनच म्हटलं, काहीतरी काय बरळतेस? दुसरं लग्न करण्यासाठी पहिली बायको मरायला तर हवी ना, तेव्हाच दुसरं लग्न करता येईल. तेवढ्यात चिडून, वाटलंच मला, वाटच पाहता आहात ना माझ्या मरणाची तुम्ही. तुमच्या मनात काय आहे ना हे चांगलंच माहिती आहे मला. ह्या बायका अर्थाचा बेअर्थ करायला फारच अधीर असतात. एखाद्याने 2 लग्न केले म्हणजे सगळेच मरतात असं नसते. मी माघार घेत म्हटलं, तू काहीच काळजी करू नको, मी असलं काही करणार नाही, असं तुला तुझी शपथ घेऊन वचन देतो. हो, मोठे आले राजा हरिश्चंद्र वचन द्यायला, असं काहीतरी बरळत ती घरात निघून गेली. मी नेहमी काकांच्या संपर्कात राहत होतो. 2-4 महिन्याआड फोन करत असे, पण मला ही बातमी माहीत न होता हिला बरे माहीत झाले. अशा बाबतीत बायकांचं नेटवर्क भलतंच जबरदस्त असतं. मी शंकेचं निरसन करण्यासाठी काकांना फोन करण्याचं ठरवलं आणि फोन लावला. थोड्याच वेळात फोन लागला. मी नमस्कार करत बोलणं सुरू केलं. माझा आवाज ऐकल्याबरोबर काका उत्साहानं म्हणाले, अरे राजू, बोल. अरे बरेच दिवसांनी फोन केलास, कसा काय आहेस, मजेत आहेस ना? पत्नी, मुले अशी सगळी चौकशी केली. मग काहीतरी आठवत ते म्हणाले, अरे हो, तुझ्यासाठी नवीन काकू आणली आहे मी. मी उत्सुकतेने ऐकत होतो. काकांचं बोलणं सुरू होतं. नाही, पण आम्ही पुढच्या गुरुवारी शेगावला दर्शनाला जाणार आहे, त्यावेळी तुमच्याकडे नक्की येऊ, मग सविस्तर बोलूया. मी लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. काका घरी येणार, सोबत काकू पण. मी खूप खुश झालो. पत्नीला लगेच सांगितलं, काका काकू गुरुवारी येणार आहेत,
पाहुणचार म्हणून श्रीखंड किंवा बासुंदी कर. तिला पण काकांची दुसरी पत्नी बघण्याची उत्सुकता होती. लवकरच गुरुवार उजाडला. सकाळीच दोघे अमरावतीवरून निघाले. 10 वाजेपर्यंत शेगावात पोहोचले. दर्शन वगैरे झाल्यावर काकांनी आम्ही अकोल्याला तुमच्याकडे निघालो असं म्हणून फोन केला. काका तासाभरात येणार म्हणून मी पत्नीच्या मागे लागून सगळी आवराआवर केली. स्वयंपाक तयार झाला होता. आता फक्त पाहुण्यांचीच वाट होती. श्याम काकांची गाडी लवकरच आमच्या घरासमोर आली. मी समोर होत दोघांना नमस्कार केला. काकूंना आमचं घर नवीन होतं. काका म्हणाले, अगं चल घरात, हे आपल्या मुलाचेच घर आहे. सगळ्यांनी घरात प्रवेश केला. पत्नी स्वागतासाठी उभीच होती. तिने नमस्कार केला. ही नवीन काकू मध्यम वयाची असली तरी काकांसाठी मात्र तरुणच होती. ते आशीर्वाद देत मिश्किलपणे म्हणाले, सुनबाई, तुमच्यासाठी नवीन तरणीताठी सासूबाई आणली बरं का. तशा काकू लाजल्या आणि ही पण समोर येत म्हणाली, सासूबाई तरुण असली तरच कामात आणि भांडणात रंगत येते म्हटलं. तसे सगळेच हसले. हातपाय धुवून फ्रेश झाल्यावर मी म्हणालो, दर्शन वगैरे लवकर झालं असेल. हो, दर्शन छान झालं, मन प्रसन्न झालं. तेवढ्यात काकू आतून प्रसाद घेऊन आल्या. सर्वांना प्रसाद दिला. मुले घरात धिंगामस्ती करत होते. काकांसोबत काकूंची मुलगी पण होती. ती पण घरच्या वातावरणात मिसळून गेली. काकूंची आणि हिची पण थोड्याच वेळात गट्टी जमली. तुम्ही दुसऱ्यांदा बोहल्यावर चढल्यावर बऱ्याच लोकांनी नावं ठेवली असतील. ही पण नाही नाही ती बोलत होती असं मी म्हणालो. तेव्हा पत्नी डोळे वटारून, अहो गप्प बसा ना, काहीतरी बरवू नका. तसे काका हसून म्हणाले, अरे राजू बेटा, नवीन काय करायचं म्हणजे तुम्हाला विरोधाचा सामना करावाच लागेल. हे गृहीत धरूनच चालावं लागेल. त्यामुळे चिडून उपयोग नाही. काळ सर्व गोष्टींवर औषध असते. तुला तर माहीत आहे, तू शिकत असताना आपण कितीतरी मुलामुलींचे लग्न जुळवले. 2चे 4 हात करणे म्हणजे पुण्याचे काम म्हणून आपण या कामात स्वतःला वाहून घेतले. जणू काही छोटंसं विवाह मंडळच होतं आपलं. समाज असो की इतर समाज असो, आपल्याला बैठकीला बोलवायचे. तसंच कार्य आता विधवा किंवा विधुरांसाठी आपण सुरू केलं. त्यात स्वतःपासूनच सुरुवात केली. कुणाला तरी सुरुवात करावीच लागणार आहे. तेवढ्यात, अहो ताटं वाढलेले आहेत, जेवायला बसा सगळे, अशी सौंची आज्ञा झाली. सगळे जेवायला बसलो. चला, सुनबाईंच्या हातचं जेवण पहिलं करावं, नंतर गप्पाच मारायचं काम आहे, असं म्हणून काकांनी जेवण सुरू केलं. एक एक पदार्थाचा आस्वाद घेत स्वयंपाक उत्तम झाल्याची प्रशंसा केली. पान सुपारी घेतल्यानंतर पुन्हा आमच्या गप्पा सुरू झाल्या. तुझी पहिली काकू वारल्यानंतर मला फार एकटं एकटं वाटायला लागलं. माझी नोकरी 1.5 वर्ष राहिली होती. नोकरी सोडून द्यावीशी वाटत होती. मुलांची लग्न आटोपली होती. एक मुलगा पुण्याला राहत असे. त्याच्याकडे काही दिवस राहिलो. त्याची पत्नी पण नोकरी करत असे. ती पण ऑफिसला जात असे. त्याचवेळी नातू पण शाळेत जायचा. मी एकटाच त्या घरात कैद्यासारखा राहत असे. लवकरच तिथून मुलीकडे आलो. तिथेही मन रमत नव्हतं. मग लहान मुलाकडे घरीच आलो. तो त्याच्या संसारात गुंतलेला होता. मी रोज ऑफिसला जाणे सुरू केले. थोडीफार शेती आहे, तिकडेही लक्ष देत होतो. 4-5 महिने नोकरी राहिली होती. रोज सकाळ संध्याकाळ फिरायला जात होतो. बरेच वयस्कर मित्र होते. त्यांच्यात काही माझ्यासारखेच विदुर होते. रोज बोलताना गप्पा मारताना माझ्या असे लक्षात आले की सर्वांना शेवटपर्यंत टिकेल असा जीवनसाथी असावा असं वाटतं. लग्न करावे असंही वाटतं. पण सांसारिक जबाबदाऱ्या व काही सामाजिक दबाव यामुळे कुणीही दुसरं लग्न करण्याचं धाडस करत नाही. लग्न केलं तर लोक काय म्हणतील, प्रॉपर्टीमध्ये जास्त हिस्से पडतील. या वयात तसंही आपण फार काळ आता काही जगणार नाही, मुलं मुली नाराज होतील, असे नकारात्मक विचार त्यांच्या मनात येत होते. त्यांच्यामधलाच मी पण एक होतो. पुन्हा या वयात लग्नाची गोष्ट काढणे म्हणजे हसण्यासारखीच गोष्ट होती असं सर्वांना वाटत असे. पण मी या विषयाला खूप दिवस विचार केला आणि निष्कर्षाप्रत पोहोचलो तर मनुष्य प्राणी फार काळ एकटा राहू शकत नाही. त्याला कुणाच्या तरी प्रेमात पडावे वाटतं. आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी कुणीतरी एखादं आपलं असावं असं त्याला वाटतं. उतार वयात याची आवश्यकता जास्त वाटते, कारण मुलं बाळं आपापल्या संसारात मग्न असतात. मनुष्याने कोणत्याही वयात लग्न करणे गैर नाही. फक्त त्या दोघांची शारीरिक, मानसिक, आर्थिक व कौटुंबिक स्थिती योग्य असणं आवश्यक आहे. जोडीदार आपल्या वयाला शोभेल असाच असावा. स्त्रियांनाही दुसरे लग्न करण्याचा, मोडलेला संसार पुन्हा उभारण्याचा हक्क आहे. पण आपली पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे कोणतीही स्त्री स्वतःहून पुढे येत नाही, लग्नाचा विषय काढत नाही. त्यामुळे पुरुषांनी पुढाकार घेऊन लग्नाच्या गोष्टी करणे गरजेचे आहे. काही ठिकाणी तर मुलं मुली आपल्या एकट्या आईबाबांना जोडीदार शोधण्याचा सल्ला देतात. ती मुलं खरी आधुनिक व दिलदार मनाची असतात. तर काही ठिकाणी स्वार्थी मुलं आईवडिलांच्या मालमत्तेत आणखी हिस्सेदार वाढतील म्हणून लग्नाला विरोध करतात. त्याचप्रमाणे प्रतिष्ठा हे कारण सांगतात जे आईवडिलांनी कमावलेली असते. अशावेळी आपणही उतार वयात
हेकेखोरपणा करणे बरोबर नाही. माझा पैसा मला वाटेल तसा खर्च करील असं म्हणू नये. मुलामुलींना विश्वासात घेऊन मालमत्तेचे योग्य हिस्से करावे. एक भाग आपल्यासाठी ठेवावा किंवा कमीत कमी आपल्यासाठी घ्यावा. माझ्यासारखी नोकरी असल्यास काहीच घेण्याची गरज पडत नाही. नवीन पत्नीच्या नावे पण काही जमल्यास ठेवणे म्हणजे तिला पण विश्वासाची भावना राहते. शेवटी प्रेम दिले तरच प्रेम वाढते. आता पारंपरिक लग्नालाही पर्याय निघाले आहेत. कुणी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करत त्यात सगळे ठरवून घेतात, तर काही जोडप्यांना अगोदरची पेन्शन वगैरे मिळत असल्यास ती बंद होऊ नये म्हणून फक्त सोबत पती पत्नीसारखे राहतात. लिव्ह इन रिलेशनशिप यालाही आता समाजात बऱ्यापैकी मान्यता मिळत आहे. शेवटी दोन दुःखी आत्मा एकत्र येऊन सुखी होऊ शकतात. गरज असते ती सकारात्मक आचार विचारांची. पूर्वीच्या काळी बालविवाह होत असत. त्या काळी समाजसुधारकांनी स्वतःपासून सुरुवात केली. स्वतःच्या मुलांचे बालविवाह करण्याचे टाळले, काही ठरलेले रद्द केले. तसेच विधवा विवाह सुरू करण्यासाठी काही समाजसुधारकांनी स्वतः विधवा स्त्रियांशी लग्न करून याची सुरुवात केली. त्यामुळे अनेक दुःखी कष्टी स्त्रियांच्या जीवनात बदल झाला आणि त्या सुखी झाल्या. हे दोन्ही बदल आपण आज समाजात बघतो. अशाच प्रकारे वयस्क, विधवा, विदूर, परित्याग केलेल्यांच्या पुनर्विवाहाची सुरुवात आपल्यापासून करावी या विचाराने मी सेकंड इनिंग म्हणजे जीवनातील दुसरी खेळी खेळण्यासाठी सज्ज झालो. सर्वात आधी मी मुलांपर्यंत माझे विचार पोहोचवले. त्यांची प्रतिक्रिया काय येते हे पाहणे गरजेचे होते. सर्व गोष्टींचा सारासार विचार करून पुढची पावलं टाकणं आवश्यक होतं. मुलांचा प्रारंभी विरोध होता. मी मुलांना व सुनांना एकत्र बोलावले आणि त्यांना समजावून सांगितले की जग बदलत आहे. सर्वांजवळ सर्व काही आहे पण वेळ नाही. तुम्ही सगळे माझ्याकडे लक्ष देता, पण मला असं वाटते की मी दुसरं लग्न करावं जेणेकरून तुम्हाला माझी काळजी करावी लागणार नाही. माझी पत्नीच माझी सेवा करेल. पत्नी असली तर मी काही दिवस जास्त जगेन. मोठ्या मुलाने प्रश्न उपस्थित केला की जर तुम्हाला मुलं बाळं झाली तर आम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. तेव्हा मी त्याला म्हणालो, मला या वयात बाप होण्याची इच्छा नाही. संपत्तीबद्दलही काळजी करू नका, आम्हाला काहीही नको. माझ्या पेन्शनवरच आमचं भागेल. जो पैसा नोकरी संपल्यावर मिळेल तो पण तुम्हा भावंडांनाच मिळेल. माझ्यानंतर पेन्शनवर हिचं नाव असल्याने पुढेही अडचण येणार नाही. राहण्यास एक खोली पुरे. असे शंका निरसन केल्यावर मुले तयार झाली. मुलीला पण सांगितले. तिने ताबडतोब संमती दिली. मुलांच्या मनाने मुली मोठ्या मनाच्या असतात. मग अत्यंत साध्या पद्धतीने विवाह झाला. आता बरेच दिवस झाले पत्नी म्हणून तुझ्या काकूचे नाव पेन्शन बुकमध्ये नोंदवले आहे. त्यामुळे माझ्या माघारी पण तिची चिंता नाही आणि तिची काही अशी जास्त अपेक्षा नाही. ती आणि मी फक्त प्रेमाचे भुकेले आहोत. आम्ही सगळे मन लावून काकांचे बोलणे ऐकत होतो. आता मी रोज नियमितपणे शेतात जातो. कधी कधी आम्ही दोघे पण जातो. मुलांनाही आता माझी तेवढी काळजी करण्याचे काम नाही. उशिरा का होईना पण त्यांना माझी गोष्ट पटली. मुलगी खुश आहे. बराच वेळ शांत बसलेल्या काकू म्हणाल्या, माझ्या मुलीला 2 भाऊ आणि 1 बहीण मिळाली. त्यांना पण 1 बहीण मिळाली. माझ्या मुलीने पण प्रेमळ वागण्याने भावंडांची मने जिंकून घेतली. शेवटी प्रेम दिले तर प्रेम व्याजासह मिळते. आपण स्वार्थी वृत्ती ठेवली तर दुःखच मिळते. मी सुनांना सांगितले की मला आई म्हणण्याच्या भानगडीत पडू नका. मला तुमची मैत्रीण समजा. तेव्हा त्यांचा पण ताण कमी झाला आणि माझा पण. कारण रेडीमेड सुनांसोबत जुळवून घेणं सोपं नव्हतं. माझं पहिलं लग्न गरीब परिस्थितीमुळे हुंड्याअभावी उशिराच झाले. त्यात नवरा व्यसनी मिळाला. मुलीच्या जन्मानंतर तर तो व्यसनाधीन झाला. घरी सामान वगैरे आणण्यापेक्षा त्याला तिथे पिणं जास्त आवश्यक वाटत असे. त्यामुळे सारखी भांडणे आणि कटकटी सुरू असत. तेव्हा अशा माणसासोबत संसार करण्यापेक्षा एकटीने काम करून शांततेने पोट भरणे चांगलं असं ठरवून बऱ्याच वर्षांनी म्हणजे आता मुलगी चांगली मोठी झाल्यावर माझ्या मामांनी हे स्थळ सुचवले. प्रथम मी नाहीच म्हटले, पण मामांनी समजावले की मुलीला पित्याचे छत्र मिळेल. पुढे मुलीचे लग्न झाल्यावर तू एकटीच राहशील. त्यापेक्षा लग्न जर केलं तर बरं होईल. म्हातारपण सुखात जाईल. मुलीलाही भावंड मिळतील. 2 दुःखी आत्मा एकत्र येऊन सुखी होणं कधीही चांगलं. मामांचे म्हणणे मला पटले. प्रेम, आनंद, सुख ते देत राहिले तरच वाढत जाते ना. बदलत्या परिस्थितीनुसार बदल केला तर जीवन सहज बनते, नाहीतर ओझे वाटते. काकूंचे बोलणे पत्नी मन लावून ऐकत होती. थोडा वेळ आराम केल्यानंतर चहा पाणी घेऊन काका काकूने त्यांचा नवीन संसार बघण्यासाठी आमंत्रण दिले आणि आमचा निरोप घेतला. त्या दिवसापासून पत्नी आणि काकूच्या फोनवर गप्पा रंगत असत. दोघांचा दुसऱ्या पारीचा संसार सुखाचा होता आणि आपल्या सुखात आणखी वाटेकरी वाढवण्याच्या उद्देशाने दोघांनी एक आदर्श पुनर्विवाह मंडळ या माध्यमातून अनेकांचे उद्ध्वस्त झालेले मोडकळीस आलेले संसार उभे करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यात त्यांना बऱ्यापैकी यश येत होतं. समाजात अशा कामात पुढाकार घेणारा कुणीतरी हवा असतो. एक दिवस मी कामावरून घरी आलो तर पत्नी उदास चेहऱ्याने बसलेली दिसली. मी म्हटलं, अगं झालं तरी काय? तर ती रडत रडत मला म्हणाली,
आपल्या विलासच्या गाडीला अपघात झाला आणि त्यात त्याची पत्नी मरण पावली. विलास सुद्धा फार गंभीर जखमी झालेला आहे. आता विलास हिचा आत्तेभाऊ. त्याला कोणी नातेवाईक नसल्याने तो नेहमी रक्षाबंधनाला येत असे. त्याला एक मुलगा आहे. पत्नी पण चांगली मनमिळाऊ होती. ड्रायव्हिंगची नोकरी करत असे. पण कसे अघटित घडले कोण जाणे. आम्ही लगेच त्याच्या गावाकडे गेलो. पोस्टमॉर्टम झाल्यावर त्याच्या पत्नीचा अंतिम विधी करण्यात आला. विलास जखमी असल्याने हॉस्पिटलमध्ये भरती होता. लहान मुलगा त्याच्या म्हाताऱ्या आईजवळ होता. एकंदर परिस्थिती फार बिकट होती. थोडे दिवस हिला त्यांच्या मदतीसाठी तेथेच ठेवले. हळूहळू त्यांची तब्येत ठीक होत होती. संसाराची विस्कटलेली घडी ठीक होणे कठीण होते. पत्नी घरी परत आली व आपल्या रोजच्या कामात गुंतली. पण मध्येच तिला विलासची, त्याच्या मुलाची व आत्याची काळजी वाटायची. त्यांचे कसे होईल ही चिंता तिला सतावत असे. तसे तिला मला बोलूनही दाखवलं. मी तिला धीर देत म्हणालो, हे बघ, नुसती काळजी करून काही होत नसते. त्यासाठी उपायही शोधावा लागतो. विलासचे वय काही जास्त नाही. त्याच्यासाठी आपण एखादी मुलगी काकांच्या विवाह मंडळाच्या माध्यमातून शोधू आणि लग्न लावून देऊ. अरे हो, ही गोष्ट तर माझ्या लक्षातच आली नाही. आत्ताच काकूंना फोन लावते, असं म्हणून तिने काकूंना फोन लावला. बऱ्याच दिवसांनी फोन लावल्याने दोघी खूप वेळ बोलत बसल्या. काहीही विषय नसताना तासनतास बोलत बसणाऱ्या बायकांना एखादा विषय भेटल्यावर तर विचारायलाच नको. मग तिथे विलासचा बायोडाटा पाठवून एखादी छानशी मुलगी शोधण्याची जबाबदारी काकूंवर सोपवली. अपेक्षेप्रमाणे काकूने एक मुलगी सुचवली. तिला एक 4 वर्षाची मुलगी होती. विलासला एक मुलगा होता. काकांनी आम्हा सर्वांना त्यांच्या येथेच बोलावले. एका निमित्ताने मुलगी बघता येईल आणि त्यांचे घर, विवाह मंडळाचे कामकाज, शेती सर्व काही बघण्यासाठी विलास आणि त्याची आई, आम्ही दोघे, मुले सर्व एका सुट्टीच्या दिवशी सगळे काकांकडे पोचलो. दोघांनी आमचे छान स्वागत केले. सर्व परिवारासोबत ओळख करून दिली. लग्नासाठी दाखविण्यात येणाऱ्या मुलीला तिच्या लहान मुलीसोबत बोलावले होते. लहान मुलीची व विलासच्या मुलाची लवकरच गट्टी जमली. विलासला मुलगी आवडली. मुलीने पण सहमती दर्शवली. आत्याबाईंनी सर्व आमच्यावर सोपवले आणि आम्ही काकांवर भार सोपविला होता. तर काकांचे म्हणणे होते की आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. करता करविता भगवंत आहे, तो सर्व घडवून आणतो. शेतातच जेवणाचा बेत आखला होता. शेत जवळच होते. निसर्गाच्या सानिध्यात सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला. मुलांना खेळायलाही भरपूर जागा होती. लग्नाचा दिवस ठरवून आम्ही काकूंचा निरोप घेतला. पुढे लवकरच दोघांचे लग्न लावून दिले. मुलाबाळांची काळजी मिटली. सर्व खुश आहेत हे पाहून पत्नीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. खरंच काकूंचे कार्य महान आहे. जोपर्यंत स्वतःवर वेळ येत नाही तोपर्यंत त्या गोष्टीचे महत्त्व कळत नाही आणि म्हणून आपण त्यावर टिंगलटवाळी करत राहतो. चला, उशिरा का होईना पण अक्कल आली म्हणायची, असे मी तोंडातल्या तोंडात कुजबुजले. त्यावर तोंडातल्या तोंडात काय बरळताय असे, असा आवाज चढवत तिनं मला विचारलं. मी तिच्याकडे पाहत हसत म्हणालो, मी एक माझं मृत्यूपत्र करण्याच्या विचारात आहे. त्यात लिहिणार आहे की माझ्या मृत्यूनंतर पत्नीने दुःख न करत राहता तिला आवडणाऱ्या माझ्यापेक्षा चांगल्या अशा जोडीदाराशी विवाह करावा, जेणेकरून उर्वरित आयुष्य सुद्धा समाधानी आणि आनंदात घालवावे. असे म्हणताच पत्नीने ओठ दाबून मूठ आवळत जोरात एक गुद्दाच माझ्या पोटात लगावला. काही नको, चांगला बिंगला, हाच बरा आहे, असं म्हणत ती माझ्या बाहुपाशात विसावली.